तर आज होता मुलांचा शेवटचा पेपर, म्हणजे एक्झाम संपणार होती. तर मुलं अगदी फ्री होणार होते आणि त्यांना खूप एन्जॉय करायचा होता. तर त्याच पहिल्या दिवसातच त्यांनी ठरवलं की आमच्यासाठी तुम्ही डब्बा पार्टी करायची आहे. तर प्रत्येकाने मम्मीला सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी बनवून द्या. मग आम्ही रेडी झालो की आम्ही आपल्या आपल्या सोसायटीतच डब्बा पार्टी करायची आहे. तर दुपारीच आम्ही टिफिनची तयारी केलेली. मला जास्त काही वेळ नव्हता किंवा मी ठरवलं नव्हतं, कॅन्सल करत होती कारण पारायण होतं, तर मी असंही बाहेरचं खाणार नाही म्हणून. पण म्हटलं त्यांच्यासाठी काहीतरी देऊया बनवून. तर ऐन वेळेस मी ढोकळा बनवायला घेतलं. तर ढोकळ्याचं पीठ वगैरे बनवून घेतलं आणि ढोकळा मी बनवून ठेवला आहे. त्यानंतर आमच्यासाठी मी बीटच्या पाल्याची भाजी आणि चपाती बनवून घेतली. आता इकडे बघू शकतात आपला ढोकळा छान फुललेला आहे. हा ढोकळा मी साधा सोपा रवा आणि बेसन पिठाचा बनवला आहे. इन्स्टंट होतो आणि छान होतो. तर ढोकळ्याला फोडणी वगैरे दिलेली आहे. नंतर डबे घेतले, डबे पॅक केले, पाण्याची बॉटल वगैरे सगळं घेऊन मी रेडी झाली. मिस्टरांसाठी घरी जेवणही वाढलं कारण आम्हाला यायला वेळ होणार होता. मुलं तिकडे फक्त जेवत नाही तर ते एन्जॉयही करतात. तर मी त्याच्यानंतर आपले डब्याची प्रिपरेशन केलं तर बघू शकतात. आणि पॉटलकची स्पेशालिटी म्हणजे की आपण एकदाच अनेक मेनू ट्राय करू शकतो, टेस्ट घेऊ शकतो. त्यात जसं की कुठेतरी बफेमध्ये असेल, कधी आपण हॉटेलला गेलो तर एवढे मेनू एकदा आपण घेत नाही किंवा खात नाही. आणि मेन म्हणजे हे सगळे होममेड असतात, प्रत्येकाच्या स्वतःच्या हाताची वेगवेगळी टेस्ट असते. तर सगळ्या महिलांनी खरंच खूप छान बनवलेले होते. अगदी व्हरायटीज ऑफ फूड एकच वेळेस खायला भेटत होतं, पण ते मी मिस केलं कारण माझं पारायण होतं. मी फक्त त्यांना बघून एन्जॉय केलं आणि मी फक्त घरचा ढोकळा खाल्लेला होता. आणि त्यात एका फ्रेंडने तर ब्राउनीज बनवून आणलेल्या होत्या. मुलांच्या अगदी आवडीचे असतात केक, ब्राउनीज वगैरे. तर मुलांनी खूप म्हणजे एन्जॉय केला. खूप आवडीने त्या ब्राउनीज खाल्लेल्या होत्या. होममेड असल्यामुळे आम्ही त्यांना एन्जॉय करू दिला. तर याचं काय असतं ना, की आपण वेळेत वेळ काढून आहे ना, स्वतःसाठी असो, मुलांसाठी आणि किंवा मुलांच्या निमित्ताने आपण का असेना आपण एक वेळ काढून एन्जॉय करतो. धकाधकीच्या जीवनात बायांनी खूप काही लांब जाऊन फिरलंच पाहिजे किंवा हेच केलं पाहिजे, हे जर नाही पॉसिबल झालं ना, आपण जिथं असतो त्याच वेळेनुसार आपण काहीतरी मॅनेज करून एक डब्बा पार्टी वगैरे हा असा कार्यक्रम आपण नक्कीच केला पाहिजे. मी खूप एन्जॉय केला, तुम्हीही करा. बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा.